नमस्कार. आज आपण एका अत्यंत अद्भुत आणि ज्ञानवर्धक साहित्याच्या सफरीवर जाणार आहोत. हे आहे अखंड ज्योती, डिसेंबर 1980च्या आवृत्तीचे सखोल विश्लेषण. विचार क्रांतीच्या या अनोख्या प्रवासात ज्ञानाच्या एका असीम प्रकाशाकडे वाटचाल करणे हा या विश्लेषणाचा मुख्य उद्देश आहे. हे केवळ कागदावर छापलेले काही कोरडे शब्द नाहीत बरं का, तर दिशाहीन झालेल्या समाजाला योग्य मार्ग दाखवणारा हा एक चिरंतन दीपस्तंभच आहे. चला तर मग या साहित्यातील अतिशय सखोल आणि जीवन बदलून टाकणाऱ्या विचारांची आपण एकत्र मिळून उकल करूया, ज्यामुळे खऱ्या अर्थाने एक नवी जाणीव निर्माण होऊ शकेल. या संपूर्ण विश्लेषणाची रूपरेषा अगदी साधी आणि सरळ आहे. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत संकटाची पार्श्वभूमी, त्यानंतर अंतर्निहित क्षमता आणि वैज्ञानिक अध्यात्म यांवर सखोल विश्लेषण करू. पुढे बदलाचे उत्प्रेरक कोणते आहेत ते समजून घेऊ आणि शेवटी सारांश आणि एका शांततेसह या विश्लेषणाची सांगता करू. जागतिक आव्हानांवर मात करून एका अत्यंत सुखोल उपायाकडे जाण्याचा हा अतिशय सुस्पष्ट मार्ग आहे. आता वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, संकटाची पार्श्वभूमी, जागतिक संकट. आपण जर या अनंत आणि अफाट अंतराळाकडे पाहिलं तर ते जितकं गुंतागुंतीचं वाटतं, अगदी तशीच आजच्या मानवासमोरील संकटेही अथांग आहेत. याच ऐहिक आणि जागतिक संघर्षांचा अगदी अचूक वेध या साहित्यामध्ये घेण्यात आला आहे. आणि इथेच एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. ऐहिक ताणतणाव आणि आंतरिक शांती यांमधील ही मोठी दरी आपण कशी भरून काढणार? मूळ साहित्यामध्ये ताणतणाव व्यवस्थापन आणि भावना यांसारख्या मुद्द्यांवरून हे स्पष्ट होतं की आजच्या घडीला ही दरी भरून काढणं हीच आपली सर्वात मोठी गरज आहे. भौतिक जगात आपण कितीही अफाट प्रगती केली असली तरी आंतरिक शांततेशिवाय ती सगळी प्रगती अगदी पोकळ आणि अर्थहीन आहे. केवळ बाह्य उपाय शोधत बसण्यापेक्षा थेट मुळाशी जाऊन या ताणतणावाचं व्यवस्थापन करणं किती अत्यावश्यक आहे हेच यातून अतिशय परखडपणे समोर येतं. यानंतरचा आपला दुसरा भाग आहे सखोल विश्लेषण, अंतर्निहित क्षमता. मानवी चेतनेचा विकास हा एखाद्या प्रफुल्लित तेजस्वी कमळासारखा उमलत जातो. जगातील सर्व अवाढव्य समस्यांसाठी अंतिम उत्तर हे बाहेर कुठे नसून ते आपल्या प्रत्येकाच्या आतच दडलेले आहे. हा अतिशय प्रभावी विचार इथे मांडलेला आहे. मूळ स्रोतामध्ये स्वतःचा शोध घेण्यासाठी काही अत्यंत सुस्पष्ट मार्ग सुचवले आहेत, जसं की वैयक्तिक परिवर्तन, ध्यान, भावनांचं व्यवस्थापन, ताणतणाव नियंत्रण, जगण्याची कला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व परिष्करण. आता विचार करा, बाहेरच्या जगातील अवाढ्य संकटांचा सामना करायचा असेल तर आधी आतून खंबीर आणि परिपक्व होणं गरजेचं नाही का? नक्कीच आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाळूनच कोणत्याही नकारात्मकतेवर मात करता येऊ शकते. ध्यानाच्या माध्यमातून वैयक्तिक परिवर्तन साधणं आणि संकटांना धैर्याने सामोरं जाण्याची ताकद मिळवणं हीच तर खऱ्या अर्थाने जगण्याची कला आहे. आता येऊया तिसऱ्या भागाकडे, सखोल विश्लेषण, वैज्ञानिक अध्यात्म. हा भाग केवळ कोणत्या जुन्या तत्त्वज्ञानापुरता मर्यादित नाही, तर एका तेजस्वी सूर्यासारखा हा विचार अनुभवजन्य, विज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांच्या एका अद्भुत संगमावर प्रकाश टाकतो. विज्ञान विरुद्ध धर्म आणि अध्यात्म यांची तुलना या साहित्यात अतिशय समतोल आणि तटस्थपणे केली आहे. मानवी अस्तित्वाला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर एका समग्र दृष्टिकोनाची नितांत आवश्यकता असते. विज्ञान आणि अध्यात्म तसेच विज्ञान आणि धर्म हे एकमेकांचे विरोधक मुळीच नाहीत, तर ते एकमेकांना पूरक आहेत. विज्ञानाची तर्कशुद्धता आणि अध्यात्माची अथांग सखोलता जेव्हा एकत्र येते तेव्हाच मानवाचा सर्वांगीण विकास शक्य होतो. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन या स्रोताने अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. मानवी मन आणि समाजाचा विस्तार नेमका कसा करायचा यासाठी साहित्यामध्ये इच्छाशक्ती आणि मनोबल, मानवी प्रतिष्ठा, शांतता आणि आनंद, महिला सक्षमीकरण आणि युगनिर्माण यांसारख्या अत्यंत व्यापक संकल्पना मांडल्या आहेत. हे केवळ कागदावरचे कोरडे शब्द नाहीत बरं का, समाजाच्या सर्वांगीण विकासाचे हे मुख्य स्तंभ आहेत. स्त्रियांचे सक्षमीकरण आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण केल्याशिवाय कोणताही समाज खऱ्या अर्थाने प्रगती करूच शकत नाही. जेव्हा अशा सशक्त विचारांनी समाजाचं वैचारिक सक्षमीकरण होतं तेव्हाच तिथे एक प्रचंड विचार क्रांती घडून येते. आपला चौथा भाग आहे बदलाचे उत्प्रेरक. प्रवाही गंगेच्या शुद्ध, पवित्र आणि निरंतर ऊर्जेसारखीच ही एक अथांग चळवळ आहे.
कारण केवळ चांगले विचार करून कोणताही बदल घडत नाही, तर त्यासाठी अशाच एका निरंतर आणि शुद्ध कृतीची आवश्यकता असते. साहित्यामध्ये युगनिर्माण योजना या चळवळीची व्याख्या नव्या युगाच्या पुनर्निर्माणाची चळवळ अशी अगदी स्पष्टपणे केलीये. हिमालयाच्या स्थिरतेसारखं आणि त्याच्या महानतेसारखंच या चळवळीचं स्वरूप प्रचंड आणि विशाल आहे. समाजाच्या ढासळत चाललेल्या नैतिक आणि आध्यात्मिक पायाची नव्याने पुनर्बांधणी करणं हा या जागतिक पातळीवरील मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ही काही तात्पुरती योजना नाहीये, तर संपूर्ण युगाला एक सकारात्मक दिशेने नेणारी ही एक चिरंतन मोहीम आहे. मग ही योजना प्रत्यक्षात कशी राबवली जाते? साहित्यामध्ये स्वच्छता अभियान, समाजाला व्यसनांच्या अंधारातून बाहेर काढणारा व्यसनमुक्ती संकल्प आणि आधुनिक काळाची गरज ओळखून लोकशाहीसाठी AI सारख्या अतिशय ठोस ऐहिक उपक्रमांची माहिती दिली आहे. जुन्या मूल्यांना समाजाच्या आजच्या गरजांशी अत्यंत अचूकपणे जोडण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. केवळ तात्विक चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचा हा दृष्टिकोन खरोखरच दिशादर्शक आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. भाग 5, सारांश आणि शांतता. आपण आत्तापर्यंत पाहिलेली ही सर्व माहिती आणि हे वेगवेगळे धागे एका व्यापक आणि उदात्त उद्दिष्टाखाली कसे विणले गेले आहेत हे समजून घेण्याची आता वेळ आली आहे. मूळ साहित्यातील हे विधान अतिशय लक्षवेधी आहे. जशाच्या तसे सांगायचे तर, शांतिकुंज हॅज इमर्ज्ड ओव्हर द इयर्स एज अ युनिक सेंटर अँड फाउंटन हेड ऑफ अ ग्लोबल मूव्हमेंट ऑफ युग निर्माण योजना, movement for the reconstruction of the era for moral spiritual regeneration in the light of hoary Indian heritage. याचाच अर्थ असा की प्राचीन भारतीय परंपरेच्या प्रकाशात नैतिक आणि आध्यात्मिक पुनरुज्जीवनासाठी युगनिर्माण योजनेच्या जागतिक चळवळीचे एक अद्वितीय केंद्र म्हणून शांतिकुंज गेल्या काही वर्षांत उदयास आले आहे. डिसेंबर 1980च्या ह्या आवृत्तीच्या केंद्रस्थानी असलेले हेच ते नैतिक आणि आध्यात्मिक पुनरुज्जीवन आहे, ज्या संपूर्ण विश्लेषणाचे मुख्य सार आहे. जाता जाता एक अंतिम विचार. नैतिक आणि आध्यात्मिक पुनरुज्जीवनाची ही चौकट नव्या युगाच्या पुनर्निर्माणाची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरेल का? या अत्यंत सखोल प्रश्नावर आपण सर्वांनी शांतपणे मनन करणं नक्कीच गरजेचं आहे. या ज्ञानाची खोली अनुभवून आत दडलेल्या असीम प्रकाशाचा आणि शांततेचा नव्या